नमस्कार, शिल्पा स्मार्ट क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत मिनी गुढीची साडी। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। येथे मी हा फॅब्रिक घेतला आहे, त्याचे माप आहे 10 बाय 30 इंच। आता या फॅब्रिकला आपल्याला दोन्ही साइडने अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे। तर येथे आपले धागे निघू नये म्हणून मी येथे स्टिच करून घेत आहे। त्यानंतर आपल्याला इथे अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी लेस देखील आपण वापरू शकतो। तर पुढे मी इथे गोल्डन कलरची लेस वापरणार आहोत। तर इथे मी अशा प्रकारची ही लेस वापरत आहे। तर दोन्ही साइडने आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे। आपल्याला हवी असेल तर आपण काठाच्या साइडने देखील लावू शकतो। व लेस लावताना आपल्याला दोन्ही साइडने अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचे धागे निघणार नाहीत। अशा पद्धतीने आपली लेस येथे लावून झालेली आहे। आता आपण प्लीट्ससाठी माप घेऊया। येथे मी 4-4 इंचावर असं मार्किंग करून घेणार आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात, मी 4-4 इंचावर मार्किंग करून घेत आहे। त्यानंतर आपण प्लेट्स घेऊया। तर येथे हे जे फर्स्ट मार्किंग आहे तेथे अशी प्लेट्स घ्यायची आहे व जी लेस आहे त्याच्या साइडला आपल्याला ती प्लेट ठेवून घ्यायची आहे व त्याला पिनअप लावून घ्यायची आहे। तर दुसरी प्लेट घेताना आपल्याला दोन्ही प्लेटमध्ये अर्ध्या इंचापेक्षा कमी अंतर राहील याकडे लक्ष द्यायचे आहे। अशाच पद्धतीने आपण सगळ्या प्लेट्स घ्यायच्या आहे व त्यांना पिनअप करून घ्यायचे आहे। येथे तुम्ही बघू शकतात काठाकडचा भाग व्यवस्थित दिसत नाहीये, पण आधी आपण वरच्या प्लेट्स व्यवस्थित करून घेऊया, तेथे एक स्टिच करून घेऊया, नंतर आपण खालच्या काठाकडची बाजू व्यवस्थित फिनिशिंग करून घेणार आहोत। तर येथे तुम्ही बघू शकतात आपली लास्ट प्लेट आलेली आहे। तर त्या लास्ट प्लेटच्या वेळेस आपल्याला छोटी घ्यायची आहे व तो काठाकडचा भाग म्हणजेच लेसचा भाग वरती येईल याकडे लक्ष द्यायचे आहे। येथे आता वरच्या साइडने मी एक शिलाई मारून घेत आहे। व्यवस्थित शिलाई मारून झाल्यानंतर आपण ज्या पिन्स लावल्या होत्या त्या काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला खालच्या प्लेट्स व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अर्ध्या इंचपेक्षा थोडं जास्त अंतर ठेवून ह्या प्लेट्स अरेंज करायच्या आहेत व त्यांना देखील पिनअप करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित प्लेट अरेंज केल्यानंतर आपली फिनिशिंग व्यवस्थित दिसते। सगळ्या प्लेट्स आपण पिनअप करून घेतलेल्या आहेत। आता आपण याच्यावर प्रेस करून घेऊया। प्रेस करताना वरच्या साइडून प्रेस करत यायचे आहे व खालच्या प्लेट्स व्यवस्थित अरेंज करायच्या, नंतर मग आपल्याला तेथे प्रेस करायचे आहे। पिना काढून झाल्यानंतर देखील व्यवस्थित अरेंज करून त्यावर आपण प्रेस करून घेणार आहोत। अशा पद्धतीने प्रेस करून झाल्यानंतर वरच्या साइडने आपल्याला कॅप लावून घ्यायची असते। आधी त्याचे आपण माप मोजून घेऊया। येथे त्याचे माप आले आहे 3 इंच। तर इथे आपल्याला 1 इंच वाढवून 4 इंचचा फॅब्रिक घ्यायचा आहे व हाईट त्याची आपल्याला 3 इंच घ्यायची आहे। येथे तुम्ही पाहू शकतात मी 3 बाय 4 इंचचा हा फॅब्रिक घेतला आहे। त्यानंतर प्लेन फॅब्रिक आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे, म्हणजेच तो 3.5 बाय 4 इंचचा मी घेतला आहे। येथे हा काट असलेला कापड आपल्याला उलट्या साइडने ठेवायचा आहे व दोन्ही साइडने जो आपण 1 इंच एक्स्ट्रा फॅब्रिक घेतलेला होता तो दोन्ही साइडने अर्धा इंच सोडून घ्यायचा आहे। येथे तुम्ही दाखवल्याप्रमाणे शिलाई करायची, त्यानंतर त्याच्यावर एक आपल्याला टॉप स्टिच टाकून घ्यायची आहे। आता आपल्याला येथे बांधण्यासाठी नॉट लागणार आहेत। त्यांचे माप मी येथे 11 इंच घेतले आहेत। अशा प्रकारे आपल्याला येथे 2 नॉट लागणार आहेत। येथे तुम्ही हा काट असलेल्या पार्टवर वरच्या साइडने अर्धा ते 1 इंच माप सोडायचे आहे व तेथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती नॉट जोडून घ्यायची। अशा पद्धतीने नॉट जोडल्यानंतर आपण जो प्लेन फॅब्रिक घेतला होता तो आपल्याला 3.5 साइडने अर्धा इंच फोल्ड करून त्याच्यावर एक स्टिच करून घ्यायची आहे। त्यानंतर हा फॅब्रिक उलट अशा पद्धतीने ठेवून त्याच्यावर अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला तीनही बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करताना व्यवस्थित पॅक शिलाई करून घ्यायची आहे। सुरुवातीला व शेवटी आपल्याला शिलाई व्यवस्थित करून घ्यायची आहे। त्यानंतर जो काही एक्स्ट्रा फॅब्रिक असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर ही कॅप आता आपण सुलट करून घेऊया। सुलट करताना त्याचे कॉर्नर व्यवस्थित यावे म्हणून मी येथे स्क्रूड्रायव्हरने त्याची फिनिशिंग करून घेत आहे। तर येथे तुम्ही बघू शकतात व्यवस्थित फिनिशिंग झाली आहे। आता नॉडला आपण लटकन लावून घेणार आहोत। त्यासाठी मी येथे 2 बाय 2 अशा काट असलेला कापड घेतलेला आहे। त्यानंतर त्याला
अशा पद्धतीने फोल्ड करून आपण त्याचे लटकन तयार करून घेऊया। येथे मी लटकन तयार करून झाल्यानंतर त्याला सुलट करून घेतले आहे। अशा पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने देखील लटकन बनवून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपली ही मिनी गुढीची साडी तयार झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।